हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हेल्दी बोर्नविटा. त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ पावडर घेतलेला आहे, 1 वाटी खारीक पावडर, 1 वाटी मखाने, 1 चमची खसखस, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी साजूक तूप आणि 1 चमची वेलची पूड. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी थोडं साजूक तूप टाकूया. तूप गरम झालेलं आहे, त्यात आपण आता 1 वाटी बदाम टाकते आणि त्याला आपण चालू फ्राय करून घेऊ. 1-2 मिनटं मी बदामला परतवून घेतलेला आहे. आता मी ते एक बाउलमध्ये काढून घेते. त्याच तुपामध्ये आपण 1 वाटी काजू टाकूया. त्यांनाही 1 ते 2 मिनटं परतवून घेऊ. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता मी हे काढून घेते. सेम मखाण्यांनाही मी त्यामध्ये परतवून घेते. एक 2 मिनटं झालेली आहेत. आता मी यांनाही काढून घेते. एका बाउलमध्ये मी हे सर्व काढून घेतलेलं आहे. आता त्यांना आपण थोडं थंड होऊ देऊ. आता मी त्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकते. आता त्यामध्ये मी 1 चमची खसखस घेतलेली आहे, आपण ते टाकूया. आता त्यामध्ये मी 1 वाटी गूळ पावडर टाकते. अशा पद्धतीने गूळ हे वितळत जाईल आणि तूप वेगळं होत जाईल. आता त्यामध्ये मी 1 वाटी खारीकचा पावडर टाकते आणि आपण मिक्स करून घेऊया. छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे काजू, बदाम आणि मखाने थंड झाले आहेत. त्यांना आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ आणि त्याची पावडर तयार करून घेऊ. इथे पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही पावडर यामध्ये मिक्स करूया. गॅस मी बंद ठेवलेला आहे, गॅस चालू करायचा नाही. आता त्यामध्ये मी 1 चमची वेलची पावडर टाकते आणि आपण आता चांगलं एकजीव करून घेऊयात. छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण थंड होऊ देऊ. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. आता मी हे एअरटाईट जारमध्ये या मिश्रणाला भरून घेते. अशा प्रकारे मी हे जारमध्ये भरून घेतलेलं आहे. लहान मुलांच्या शरीरासाठी फायदेशीर असं होममेड बोर्नविटा पावडर रेडी आहे. घरी नक्की ट्राय करा.